आज आम्ही एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुमची उत्पादकता टॉप गिअरमध्ये घेईल. हो भाऊ, मी ईट दॅट फ्रॉग बद्दल बोलतोय. हे पुस्तक ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेले आहे आणि हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमची सर्वात मोठी आणि सर्वात कठीण कार्ये कशी हाताळायची हे शिकवते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता नवीन फंडा आहे? म्हणून सांगतो, हे पुस्तक केवळ वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल नाही, तर तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याचे सूत्र आहे. तुमचा सर्वात मोठा बेडूक म्हणजेच सर्वात कठीण काम खाऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल कसे आणू शकता हे ट्रेसी सांगते. चला तर मग या छान पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपली उत्पादकता कशी वाढवू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर सेट द टेबल. ट्रेसी प्रथा आम्हाला सांगते की नियोजन किती महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की तुम्ही नियोजनात घालवलेल्या प्रत्येक मिनिटाच्या अंमलबजावणीत तुमची 10 मिनिटे वाचतात. ते म्हणतात की चांगल्या नियोजनासाठी 1. तुमचे ध्येय स्पष्टपणे लिहा. 2. अंतिम मुदत सेट करा. 3. कामांची यादी बनवा. ट्रेसी म्हणते, तुम्ही नियोजनात घालवलेल्या प्रत्येक मिनिटाच्या अंमलबजावणीत 10 मिनिटांची बचत होते. याचा अर्थ नियोजनात घालवलेला प्रत्येक मिनिट अंमलबजावणीत 10 मिनिटांची बचत करतो. चॅप्टर प्लान एव्हरी डे इन ॲडव्हान्स. पुढील महत्त्वाचा अध्याय दैनंदिन नियोजनाचा आहे. ट्रेसी सांगतात की रोज रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाची योजना करा. ते स्पष्ट करतात की दैनंदिन नियोजनासाठी 1. तुमच्या मुख्य ध्येयांचे पुनरावलोकन करा. 2. पुढील दिवसाच्या कार्यांची यादी करा. 3. प्राधान्यक्रम सेट करा. ट्रेसीचा असा विश्वास आहे की जर तुम्ही दररोज योजना आखली तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने पुढे जाल. चॅप्टर अप्लाइड 80/20 रूल टू एव्हरीथिंग. या प्रकरणात ट्रेसी आम्हाला 80/20 नियमांबद्दल सांगते. हा नियम म्हणतो की 20% काम 80% परिणाम देते. तो स्पष्ट करतो की हा नियम लागू करण्यासाठी 1. तुमची सर्वात महत्त्वाची कार्ये ओळखा. 2. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. 3. बाकीचे सोपवा किंवा काढून टाका. ट्रेसी म्हणते, वेळेचा सर्वात वाईट उपयोग म्हणजे काहीतरी खूप चांगले करणे ज्याची अजिबात गरज नाही. म्हणजेच वेळेचा सर्वात वाईट अपव्यय म्हणजे काहीतरी खूप चांगले करणे जे अजिबात करू नये. चॅप्टर कन्सिडर द कॉन्सिक्वेन्सेस. या प्रकरणात ट्रेसी स्पष्ट करते की प्रत्येक कृतीच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केला पाहिजे. तो काही टिप्स देतो. 1. प्रत्येक कार्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा विचार करा. 2. दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. 3. अल्पकालीन वेदनांसाठी तयार रहा. ट्रेसी म्हणते, दीर्घकालीन विचारांमुळे अल्पकालीन निर्णय क्षमता सुधारते. म्हणजेच दीर्घकालीन विचार केल्याने अल्पकालीन निर्णय चांगले होतात. चॅप्टर प्रॅक्टिस क्रिएटिव्ह प्रोक्रास्टिनेशन. येथे ट्रेसी एक अनोखी संकल्पना स्पष्ट करते. क्रिएटिव्ह प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काही गोष्टी मुद्दाम पुढे ढकलल्या म्हणजे जास्त महत्त्वाची कामे करता येतील. तो काही पद्धती सुचवतो. 1. कमी मूल्य क्रियाकलाप ओळखा. 2. त्यांना काढून टाका किंवा कमी करा. 3. मोकळ्या वेळेचा वापर उच्च मूल्याच्या कार्यांसाठी करा. ट्रेसी म्हणते, तुम्ही सर्व काही करू शकत नाही, परंतु तुम्ही सर्वात महत्त्वाच्या गोष्टी करू शकता आणि तुम्ही त्या आधी करू शकता. म्हणजेच आपण सर्व काही करू शकत नाही, परंतु आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टी करू शकता आणि त्या प्रथम करा. चॅप्टर यूज द ॲपे मेथड कॉन्टिन्युअसली. या धड्यात ट्रेसी एक शक्तिशाली प्राधान्य पद्धती ॲपे पद्धत स्पष्ट करते. ही पद्धत कशी कार्य करते? उत्तर, कार्ये केली पाहिजे. ब. कामे करावी. सी. कामे करायला छान. डी. कार्ये सोपवा. ई. कार्ये दूर करा. ट्रेसी म्हणते, तुम्ही तुमच्या टास्कवर काम करण्यासाठी जितके जास्त शिस्त लावाल तितकी जास्त ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात असेल. म्हणजेच तुम्ही तुमच्या कार्यांवर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितकी ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात असेल. चॅप्टर फोकस ऑन की रिझल्ट एरियाज. या प्रकरणात ट्रेसी स्पष्ट करते की प्रत्येक कामात काही परिणाम क्षेत्रे असतात जी सर्वात महत्त्वाची असतात. तो काही चरणांचे स्पष्टीकरण देतो. 1. तुमच्या नोकरीचे मुख्य परिणाम क्षेत्र ओळखा. 2. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. 3. तुमची कामगिरी सतत सुधारा. ट्रेसी म्हणते, प्रत्येक क्षणी तुमचे सर्वात महत्त्वाचे कार्य निवडण्याची आणि नंतर ते कार्य सुरू करण्याची आणि ते जलद आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची तुमची क्षमता तुमच्या यशावर तुमच्या इतर कोणत्याही गुणवत्तेपेक्षा किंवा कौशल्यापेक्षा जास्त परिणाम करेल.
विकसित करा, म्हणजेच प्रत्येक क्षणी सर्वात महत्त्वाचे कार्य निवडण्याची आणि ते जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याची तुमची क्षमता इतर कोणत्याही गुणवत्तेपेक्षा किंवा कौशल्यापेक्षा तुमच्या यशावर अधिक परिणाम करेल. चॅप्टर द लॉ ऑफ 3. या प्रकरणात ट्रेसी एक मनोरंजक संकल्पना स्पष्ट करते, 3चा कायदा. त्यात असे म्हटले आहे की तुमच्या नोकरीमध्ये 3 कार्ये आहेत जी इतर 90% कार्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहेत. तो स्पष्ट करतो की हा कायदा लागू करण्यासाठी 1. तुमची प्रमुख 3 कार्ये ओळखा. 2. त्यांच्यावर जास्तीत जास्त वेळ घालवा. 3. उर्वरित कार्ये सोपवा किंवा काढून टाका. ट्रेसी म्हणते, महत्त्वाचे आणि बिनमहत्त्वाचे निवडण्याची तुमची क्षमता ही तुमच्या जीवनात आणि कामातील यशाचा मुख्य निर्धारक आहे. म्हणजेच महत्त्वाच्या आणि बिनमहत्त्वाच्या दरम्यान निवडण्याची तुमची क्षमता हा तुमच्या जीवनात आणि कार्यात यश मिळवण्याचा मुख्य घटक आहे. चॅप्टर प्रिपेअर थर्ली बिफोर यू बिगिन. शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा अध्याय तयारीचा आहे. ट्रेसी म्हणते की चांगल्या तयारीने तुम्ही कोणतेही काम जलद आणि चांगले करू शकता. तो काही टिप्स देतो. 1. तुमचे कार्यक्षेत्र व्यवस्थित ठेवा. 2. आवश्यक साधने आणि संसाधने गोळा करा. 3. विचलन दूर करा. ट्रेसी म्हणते, विलंबावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या हातात असणे. ते म्हणाले, विलंबावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आपण प्रारंभ करण्यापूर्वी सर्व काही तयार करणे. हे टेक द फ्रॉगचे मुख्य प्रकरण होते. ट्रेसीने या पुस्तकात उत्पादकतेच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या जीवनात लागू कराव्या लागतील आणि तुम्ही तुमची उत्पादकता कशी वाढवू शकता ते पहा. विश्लेषण, ॲनालिसिस. टेक द फ्रॉग हे एक पुस्तक आहे जे तुमचे मन फुंकून जाते. ट्रेसीने दिलेल्या संकल्पना सोप्या पण अतिशय शक्तिशाली आहेत. त्यांनी उत्पादकता आणि वेळेचे व्यवस्थापन व्यावहारिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे, जे खरोखर प्रभावी आहे. काही लोक म्हणतील की हे पुस्तक खूप सरळ आहे. आणि हो, फक्त या तंत्रांचा अवलंब केल्याने सर्व काही बदलणार नाही. काही स्वयंशिस्त आणि वचनबद्धता देखील लागू करावी लागेल. तुम्हाला तुमच्या उत्पादन क्षमतेत मोठा बदल करायचा असेल तर हे पुस्तक एक उत्तम सुरुवात बिंदू ठरू शकते. ट्रेसीच्या कल्पना व्यावहारिक आणि सहज अंमलात आणल्या जातात. फक्त लक्षात ठेवा, पुस्तक वाचणे पुरेसे नाही. ही तत्त्वे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावी लागतील, तरच तुम्ही तुमच्या उत्पादकतेत खरा बदल पाहू शकाल. निष्कर्ष, कन्क्लुजन. टेक दॅट फ्रॉग हे पुस्तक आहे जे तुम्हाला तुमची उत्पादकता वाढवण्याचा एक नवीन दृष्टिकोन देते. ट्रेसीने आम्हाला शिकवले आहे की मोठी आणि कठीण कामे पुढे ढकलण्याऐवजी त्यांना आधी हाताळले पाहिजे. लक्षात ठेवा, उत्पादक असणे हे रॉकेट विज्ञान नाही. त्यासाठी फक्त योग्य प्राधान्यक्रम ठरवणे आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपला सर्वात मोठा बेडूक खाण्याची तयारी करूया. कारण भाऊ, जेव्हा तुम्ही तुमचे सर्वात कठीण काम प्रथम हाताळाल तेव्हा तुमची उत्पादकता आपोआप वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.